याच्यासोबत? तुम्हाला नर्सरी नव्हती ना, याच्यासोबत करता का? स्कूल मध्ये थांबणार ना? नाही, कुठं चाललोय आपण? भुया नाही, स्कूल मध्ये चाललोय. काय आलं त्याचं पनेलवर राहील. आता स्कूल बॅग आणायची, टिफिन आणायचं, वॉटर बॉटल आणायचं हा, आणि स्कूल मध्ये थांबायचं. काय न्यू ड्रेस घ्यायचा स्कूलचा हा. थांबणार ना? आज ना म्हणजे ग्रुपवर मेसेज केलेला त्यांनी की स्कूलचे जे आयटम्स आहेत ते देणार आहेत, सो त्यासाठी या. तर आज काही त्याला स्कूलमध्ये बसवणार नाही, फक्त स्कूलचे जे आयटम्स असतील म्हणजे बॅग असेल, शूज, ते त्यांच्याकडून असतं, युनिफॉर्म वगैरे. कारण आम्ही फीज ना मागच्या 2 महिन्यातच भरली होती, त्यामुळे त्या फीजमध्ये ते सगळं देतात आणि एक्स्ट्रा काय लागेल तर ते आजच घ्यायचं आहे. सो उद्यापासून त्याला बसवणार आहे, पण बघू कसं कसं होतं पुढे. स्कूल जवळच आहे त्यामुळे आम्ही स्कूटरवरच जाणार आहे. इथे तर आहे आउटसाइडला एकदम गावाकडच्या सारखं आहे. नीचा मोकळा ह्याच्यात आहे, आजूबाजूला काही नाही, दुकान वगैरे काही नाही. आणि ते एक म्हणजे बरं आहे, नाहीतर दुकान वगैरे असलं ना मुलं खाण्यासाठी बाहेरचा हट्ट करतात, घरचं जेवण खात नाही. ते बघा तिकडे आहे स्कूल, फ्रेश वातावरणात आहे एकदम, नॅचरली ऑक्सिजन वगैरे भरपूर. आता प्रिन्स काय करतो काय माहिती. फायनली स्कूलमध्ये पोचलो. नर्सरीमध्ये त्याचं ॲडमिशन घेतलंय. खरं तर मागच्या वर्षीच त्याला घालायचं होतं, पण आम्हाला नाही जमलं. काय झालं? तू इथूनच नुसतं खेळायचं नाही, स्कूलमध्ये पण जायचं. अरे बापरे, इथंच रुसलं. स्कूलमध्ये नाही जात? अरे तिथे चॉकलेट देतात, किंडर जॉय देतात हा, आणि मस्त कार्टून वगैरे दाखवतात हा. काय आता मला ही अपेक्षा नव्हती प्रिन्स कडून. मला वाटलं प्रिन्स शहाणा असेल, पण ते येडवाणी करायला लागले. तर सगळ्याच मुलांना गेले ना चॉकलेट दिलं जातं, म्हणजे जेणेकरून मुलांना शाळेत थांबण्यासाठी गोडवा निर्माण व्हावा म्हणून. गुबीला पण फ्री चॉकलेट भेटलं. तर बॅकग्राऊंडला मुलांचा रडण्याचा खूप आवाज होता म्हणून मी म्यूट केलेला आहे. सगळीच मुलं खूप जोराने रडत होते. मॅडम स्वतः त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायचे, पण मुलं काही शांत होतच नव्हती. प्रिन्स गेल्या काही रडला नाही, पण आम्ही जेव्हा माघारी यायला निघालो तेव्हा मात्र तो रडायला लागला. कारण त्याला दुसरी मुलं रडलेली बघून वाईट वाटत होतं त्यामुळे. आणि तुला थांबायचा बघ, ती दीदी कशी खेळते, तिचं झाल्यावर तू खेळायचा. आम्ही जातो हा, आम्ही मोठे चॉकलेट घेऊन येतो तुला सगळ्यांना. आईस्क्रीम घेऊन येतो की तुला हा. थांबा आता जाऊन आम्ही नवीन तुला बॅग घेऊन येतो हा. नाही प्लीज नाही, तू मग घरी म्हणत होतो ना स्कूलला जायचं म्हणून, मग आता असं करायला लागला. तू छान आहे ना, गुड बॉय आहे ना तो. आम्ही जातो हा. तर रडायच लागला, जाऊच नको म्हणायला लागलाय. बसता का याच्यासोबत? तुम्हाला नर्सरी नव्हती ना, याच्यासोबत करता का? तर टीचर्स चॉकलेट्स देतात, बलून्स देतात, खेळायला द्यायला लागलेत. सगळेच मुलांचा आज पहिला दिवस असल्यामुळे ना सगळे रडायला लागले. गुब्बी थांबतो तो, गुब्बीचं काय नाही, तो थांबत असतो. प्रिन्सच लय हे आहे. तू गुड बॉय आहे ना पिल्लू, गुड बॉय आहे का नाही सांग. तुला JCB घेऊन देतो, JCB, किंडर जॉय, ट्रॅक्टर, काय पाहिजे मग? कायच नाही. हो रडायला लागलाय की प्रिन्स रडायला लागलाय. तर थोड्या वेळ इथंच थांबणार आहे आम्ही, कारण जास्त रडायला लागला तर घेऊन जावं लागेल आम्हाला. स्कूल खूप मोठं आहे. हे बघा, थांबला का? शांत झाला? समजूतदार आहे, होतं शांतते लगेच. तर तुम्ही रोज सोडायला आल्यावरती असंच करणार आहे. किती रडते ह्याला काय नाही वाटत. LKG वाली नर्सरी वाली रडते, दुसरी सगळी चांगली. त्यांना LKG ला प्रॅक्टिस असते ना थांबायची. थोडं असू दे.
परफेक्ट करतो. नाही परफेक्ट आहे. त्याने काय म्हणले 3.5 वर्ष पूर्ण, आणि त्याला पूर्ण झालं तर 4 पूर्ण झालं ना. आता ह्याला खेळायचं आहे तर बाळा चल, घरात कामं पडलेत तशीच. ए चला, कामं करायचे आहेत. नको थांबतो का इथं, जाऊ का आम्ही मग? त्याला स्कूलमध्ये सोडून मी आणि गुबी मंदिरात आलो, कारण सोमवार होता त्यामुळे, आणि गर्दी बघा. तर त्याला सोडून आलोय, तो शांत झाला बरं का. आम्ही बघितलेलं तर त्यांनी ना 12-12:30 यायला बोलवलंय, कारण आम्ही टिफिन त्याला दिलं नाही. कारण त्यांनी ग्रुपवर असं मेसेज केलेला की स्कूलचे आयटम्स आम्ही देतो या, त्यामुळे मी त्याला टिफिन दिला नाही. पण काय हरकत नाही, त्याला पोट भरून मी जेवण घातलं होतं इथे. तर 12-12:30 वाजेपर्यंत येईल, पण तोपर्यंत मला कसं तरी होतंय, कारण फर्स्ट दिवस आहे त्याच्या मोठ्या स्कूलमध्ये. ह्याच्या आधी अंगणवाडीला त्याला घालवलेला, पण ते काय इथेच होतं आणि त्याचं एवढं काय नव्हतं. पण ते समजून घेतात बरं का, शांत करतात मुलांना, आणि प्रिन्सला समजतं सगळं, त्यामुळे त्याचं एवढं काय नाही. तर येतानाच ना थोडासा भाजीपाला आणला, आणि स्कूल बॅग ते देतात, पण टिफिनची बॅग आपल्याला घ्यावी लागते. सो 150 रुपयाची ही बॅग येतानाच आम्ही आणली, आणि उद्यापासून त्याला टिफिन वगैरे देणार. तर स्कूलचं जे काही साहित्य आहे ना, तर ते 5 दिवसांनी देतो बोललेत. तर इथे वॉटर बॉटल पण आणली एक, खूप छान आहे, 1/2 लिटरची आहे. हे बघा, एवढं पाणी पुरेसं होतं. 9 ते 1:30चं टायमिंग आहे स्कूलचं त्याचं. आणि टिफिन तर ऑलरेडी आहे, माझ्या आईने दिलेला त्याला. अजून एक मी ऑनलाईन मागवणार आहे त्याला. आणि येतानाच ना भाजीपाला पण आणला, थोडासा नव्हता, आणि मंदिरामध्ये दर्शन सुद्धा घेतलं. तर सगळी कामं मी घरून करूनच गेले होते. सो आज माझा उपवास आहे सोमवारचा. सो मला खिचडी करायची, पण माझ्या बाळाला खिचडी खूप आवडते, म्हणजे प्रिन्सला. सो ते येईपर्यंत मी काय बनवणार नाही, आणि त्याच्याशिवाय मला खाऊ सुद्धा वाटणार नाही. सो तो आले नंतरच मी खिचडी करेन. बाकीची सगळी कामं झालेत, पूजा वगैरे मी केली होती सकाळीच. सो आता मी कपडे वगैरे चेंज कर. आईने ना भुईमुगाच्या शेंगा दिल्या होत्या, तर वाळल्यातच, ओल्या नाहीत. पण म्हणलं उपवास आहे, भाजून खाव्यात. मला भाजून खायला शेंगा खूप आवडते. आता टीव्ही बघत बघत खाणार. पडलं ह्याच्यातच. तर पिल्लू आले माझे. एकटं कसं येईल? कुठं आहे प्रिन्स? ये माझे बाबू. काय शिकलो स्कूलमध्ये? काय शिकवलं स्कूलमध्ये? कायच नाही. कधी शिकवणार? शेंगा काय शेंगा? तुला बॅग आणली, आता तर आलो घरी. तुला बॅग आणली, छान आहे. टिफिन न्यायचं त्याच्यामध्ये. काय स्कूलमध्ये जाणार ना उद्या? उद्या जाणार का? मॅडम छान आहेत ना? तुला मारलं नाही ना? हा, वॉटर बॉटल, टिफिन, इडली मम्म देते उद्या बनवून. माझं बाबू आता दररोज असंच किंडर देणार का त्याला? हा, असं सवय लावू नका मला. थँक्यू. उद्यापासून जायचं स्कूलला रोज. हा पिल्लू, गुड बॉय आहे ना तू? मी चाटून आहे तुला. अरे कशाला आणलं तू इतकं उचल? पप्पानं आणलं. तर फर्स्ट डे होता ना स्कूलचा प्रिन्सचा, त्याच वेळेस मी स्टोर मध्ये बघितलं, मला एक टिफिन बॉक्स हवा होता, मला पाहिजे तसा, बट मला भेटला नाही कोणत्या स्टोर मध्ये. मग घरी आल्यानंतर मी अमेझॉन वरून ऑर्डर केलाय, तर 5 दिवसांनी आलाय. म्हणजे आज शुक्रवार आहे, आणि फर्स्ट डे प्रिन्सचा सोमवारी होता. सो खूप लेट आले पार्सल 5 दिवसांनी. सो अनबॉक्सिंग करूया. पॅकेजिंग तर लय असते बाबा. जर नाही आवडलं तर आपल्याला रिटर्न करायचं असतं. सो उघडताना ना असं पूर्ण फाडायचं नाही बॉक्स, जर रिटर्न करायचं असेल तर. तर फायनली आपण ओपन करतोय प्रिन्सचा लंच बॉक्स. अगदी मला हवा होता तसाच बरं का. म्हणजे कसं आहे, वरून प्लास्टिक आणि म्हणजे फायबर आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे, आणि आतून स्टील. म्हणजे नाही का, आता मुलांना सगळे म्हणतात डॉक्टर्स वगैरे की स्टीलचे डब्बे देत जा, फायबरचे देऊ नका, पण हे उघडायला सोपं आहे. आतून स्टील असल्यामुळे हे हानिकारक नाही. प्लस ह्याच्या खाली चमचा वगैरे आपण काही मुलांना देऊ शकतो. त्याच्या खाली असं सॅलड वगैरे घालून एक चमचा फ्री आला याच्यावर, जो की खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. हे बघा,
अचानक पार्सलवाल्याचा कॉल आल्यामुळे आम्ही आहे अशा अवतारात गेलो. प्रिन्सने शर्ट घातला नव्हता. सो प्रिन्स, कसा वाटला तुला टिफिन? छान आहे. रोज स्कूलला जाणार ना? ह्याच्यामध्ये मम्मा स्पेशल काय बनवलं तर तुला टिफिन मध्ये देणार. हा